चांदीच्या वस्तू स्वच्छ करताना हात नेहमी काळे होतात. काय करावं बरं? थोडासा विचार केल्यानंतर मला सुचल्या 3 आयडिया, 3 हॅक्स, ज्यामुळे आपले हात पण स्वच्छ राहणार आहेत आणि चांदीच्या वस्तू सुद्धा चमकणार आहेत. कसं काय? चला करून दाखवते. आपला पहिला हॅक आहे तो म्हणजे हे असे डिस्पोजेबल प्लास्टिक ग्लव्स वापरायचे. ज्यांच्या घरात हेअर कलर करणारी लोक आहेत त्यांच्या घरात हे अशा प्रकारचे प्लास्टिकचे ग्लव्ज असतातच, नाही का? तर नॉर्मली आपण जशा चांदीच्या वस्तू स्वच्छ करतो कोलगेट पावडरने, तसंच करायचं आहे. फक्त आधी हे प्लास्टिकचे ग्लव्ज घालून मग स्वच्छ करायचं आहे. चांदीची मूर्ती आधी अशी होती आणि आपण ती अशी चमकवलेली आहे. चांदीची भांडी स्वच्छ करणं तर अजूनच सोपं आहे, कारण चांदीच्या मूर्तीवर थोडीशी डिझाईन असते, त्यामुळे थोडेसे एफर्ट्स लागू शकतात. पण चांदीची भांडी एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला क्लीन करता येतात. असे हँड ग्लोव्ज घालायचे आणि भांडी घासतो तसं घासून घ्यायचं. जो काही काळेपणा आहे तो त्या ग्लोव्जला लागतो आणि आपले हात स्वच्छ राहतात. जर तुमच्याकडे प्लास्टिकचे हँड ग्लव्ज नसतील तर तुम्ही हा दुसरा पर्याय ट्राय करू शकता. यामध्ये प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स आपण हँड ग्लव्ज प्रमाणे हातात घालून चांदीच्या वस्तू स्वच्छ करू शकतो. सेमच रिझल्ट मिळतो आणि हात खराब होत नाही. जर पितांबरी पावडरने चांदीच्या वस्तू स्वच्छ करायच्या असतील तर थोडेसे स्ट्रॉंग हँड ग्लव्ज वापरा, कारण पितांबरी पावडर थोडीशी खरबरीत असते, त्यामुळे प्लास्टिकचे ग्लव्ज हटू शकतात. माझा अनुभव असा आहे की चांदीच्या वस्तू जर 2 स्टेपमध्ये क्लीन केल्या, म्हणजे आधी पितांबरी पावडरने आणि नंतर कोलगेट पावडरने, अशा 2 स्टेपमध्ये या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही चांदीच्या वस्तू स्वच्छ केल्या तर रिझल्ट जास्त चांगला मिळतो आणि चांदीची चमक जास्त दिवस टिकून राहते. एकदा नक्की ट्राय करून बघा. कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. गृहिणींची कामं सोप्या करणाऱ्या अशाच टिप्ससाठी व्ही संयोगिता मराठीला सबस्क्राईब करा.